तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची जे नामच नाही पापाची ऐसे केले। मुखामध्ये देवाचं नाव घ्या, नेहमी संतांच्या संगतीमध्ये राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं जीवन जगा, नीतिमत्ता चांगली ठेवा, परोपकार करा, समाजसेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा। हा परमार्थच आहे महाराज। तीर्थयात्रा देखील करू नका, काय गरज नाही बरं का। लक्ष द्या इकडे, तीर्थयात्रा देखील करू नका। सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत, फक्त त्यांची सेवा करा। सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, उभे केले परब्रह्म। पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली म्हणून जगाचा बाप त्यांना भेटायला आला। महाराज, आई वडिलांच्या सेवेनं देव मिळतो, अजून काय पाहिजे सांगा, काय पाहिजे? जेव्हा ठेच लागते ना, ऐका, जेव्हा ठेच लागते ना, तेव्हा कुणाची आठवण येते? आई ग म्हणतो आपण। जेव्हा मोठा साप दिसतो तेव्हा कुणाची आठवण येते? अरे बाप। एक सांगू का महाराज तुम्हाला, जेव्हा मोठं मोठं संकट पडतं ना, तेव्हा बापच आठवतो। बाप गेल्यानंतर बापाची उणीव भासते महाराज। बाप गेल्यानंतर आधारच संपतो। आज आशाच एका बापाचं पुण्यस्मरण आहे बरं का। आज आशाच एका बापाचं पुण्यस्मरण आहे। बाप गेल्यानंतर आधार संपला, आई गेल्यानंतर प्रेम संपत, माया संपते। ज्याला हात नाहीत ना, ज्याला हात नाहीत ना, त्याला विचारा तुम्ही हाताची किंमत काय असते। ज्याला पाय नाहीत ना, त्याला विचारा तुम्ही पायाची किंमत काय असते। ज्याला डोळे नाहीत ना, त्याला विचारा तुम्ही डोळ्याची किंमत काय असते। आणि ज्याला आई वडील नाहीत ना, जो पोरखा झालेला आहे, त्याला विचारा तुम्ही आई वडिलांची किंमत काय असते। आई वडिलांशिवाय तो पोरखा आहे, आपल्याजवळ किती जरी असेल तरी उपयोग नाही। अहो, सगळ्यात मोठं धनच आपल्याजवळ हे आहे। सगळ्यात मोठं धन म्हणजे आई वडील, त्यांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। जिवंतपणी सेवा करा, मेल्यानंतर देखील आशीर्वाद देतील। जिवंतपणी सेवा करा। अरे, त्या बापानं कधी स्वतःसाठी कधी पाहिलंच नाही रे, कधी चांगले कपडे देखील घातले नाहीत, फाटकी तुटकी कपडे लिहायला, मात्र घराचा कणा बांधला है की नाही। बाप हा बापच असतो, आपल्या पाठीचा कणा असतो, आपल्या घराचा आधार असतो, आपल्या घराचा खांब असतो महाराज। ज्या घरातला बाप जिवंत आहे ना, त्याच्याकडे कुणी वाईट नजरेने पाहू शकत नाही, की ताकद त्या बापामध्ये असते, फार मोठा आधार असतो महाराज। अहो, आपण सहज गावातून फिरताना चौकामध्ये आपण म्हणतो, अजून माझा बाप जिवंत आहे, अजून माझा बाप जिवंत आहे। थोडा मोठा आधार आहे बाप। आता थकला असेल, एका जागेला बसला असेल, बसू द्या। म्हातारी माणसं पोर्च मध्ये जरी बसली, आपल्या पोर्च मध्ये, घरातल्या पोर्च मध्ये जर बसली तर घराला शोभा आहे, लक्षात ठेवा। घराला घर पण आहे। आणि म्हातारी माणसं गेल्यानंतर आधार संपतो पहा, घराला घर पण राहत नाही। ज्या घरातली माणसं, म्हातारी माणसं हसतात ना, ते घर खरं श्रीमंताचं आहे। ज्या घरातले आई वडील हसतात, आजी आजोबा हसतात, ते घर श्रीमंताचं आहे। आणि ज्या घरातले आई वडील रडतात, आजी आजोबा रडतात, ते घर म्हणजे भिकाऱ्याचा आहे। उपयोग काय आहे? किती जरी असेल तर उपयोग नाही आपल्याजवळ। अरे, काय मिळवायचं जीवनामध्ये सांगा ना, क्षणाचा भरवसा नाही आपला। आई वडिलांची सेवा करून पुण्य संपादन करा।